श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच म्हणजे 16 मे रोजी आहे अमावस्या आणि या अमावस्येच्या दिवशी शनी जयंती देखील आलेली आहे. बघा, एकाच दिवशी शनी जयंती आणि अमावस्या आल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जो काही पितृदोष आहे, 7.5 आहे, यासाठी यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आहे आणि ही संधी चुकून देखील तुम्ही सोडायची नाही. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून काही छोटे मोठे उपाय जे आहे तर ते देखील करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी अशा काही भाज्या आहेत की ज्या आपण चुकून देखील खायच्या नाहीये. आता ह्या कोणत्या भाज्या असणार आहे, कोणते छोटे मोठे उपाय आपल्याला करायचे आहे, याविषयीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे. कारण की बघा, यंदाची शनी जयंती जी आहे ना, तर ती खूप खास आणि तितकीच प्रभावी असणार आहे. कारण याच दिवशी दर अमावस्या सुद्धा आलेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असा योग अनेक वर्षांनी येतो. शनी मंदिरात जाऊन या दिवशी आपण एक लोखंडी भांड घ्यायचं आहे, किंवा आता ज्यांना लोखंडी भांड घेणं शक्य नाहीये तर त्यांनी एखाद्या भांड्यामध्ये तेल जे आहे तर ते तेल घ्यायचं आहे. आपलं मोहरीचं घ्या, किंवा मग आता ज्यांना मोहरीचं तेल घेणं शक्य नाहीये त्यांनी आपण खाण्यासाठी जे वापरतो घरामध्ये ते तेल घेतलं तरी देखील चालणार आहे. ते तेल आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपला चेहरा जो आहे तर तो बघायचा आहे. आणि आपल्याला यानंतर हे तेल जे आहे तर ते दान करायचं आहे. याला छायादान या असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान आपल्याला आवर्जून जवळपास जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाच्या खाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो देखील लावायचा आहे. शनी देवाच्या त्रासातून सुटका हवी असेल तर मग मारुती रायाची आपल्याला जास्तीत जास्त सेवा उपासना जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. हनुमान चालिसाचं पठण करा. या दिवशी काय टाळावं, या दिवशी चुकून सुद्धा कुणाचा अपमान करू नका. विशिष्ट वृद्ध माणसे आणि कष्टकरी लोक असतात. तसेच घरामध्ये या दिवशी मांस, अंडी, मच्छी जी आहे तर ती आणू नका, खाऊ नका, अन्यथा शनिदेवाचा कोप आपल्यावरती होऊ शकतो. शनी जयंती आणि अमावस्येच्या शुभ योगांवरती शनिदेवांची खास विशेष कृपा मिळवण्यासाठी आपल्याला काही प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे. हे उपाय विशेषतः आर्थिक अडचणी, अडथळे दूर करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अतिशय अत्यंत उपयुक्त मानले जातात. आता बघा, आपल्याला या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत, त्याचबरोबर कोणत्या भाज्या आपल्याला चुकून देखील खायच्या नाही, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, या दिवशी आपल्याला जवळपास जर कुठे शनी महाराजांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे, किंवा मग आता शनी महाराजांचं मंदिर जर नसेलच तर तुम्ही या दिवशी हनुमानरायांची सुद्धा पूजा, सेवा, आराधना जी आहे तर ती करू शकता. या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. कारण की का, तर शनिदेवांना शमीचे झाड जे आहे ना तर ते अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. 16 मे रोजी सायंकाळी शमीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. शमीच्या झाडाखाली तुम्हाला तेलाचा दिवा जो आहे ना मोहरीचा तर तो लावायचा आहे. तुम्हाला तिथे बसून शनिदेवाच्या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. यामुळे कामातील अडचणी, अडथळे हे दूर होतात. अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी गोमातेची सेवा जी आहे तर ती केल्याने सर्व देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे गाईला आपल्याला या दिवशी गुळ पोळी किंवा मग पिवळ्या
कोवळे पदार्थ जे आहे जसं की मोतीचूरचा लाडू किंवा तेल लावलेली भाकरी खाऊ घाला. तेल लावलेली भाकरी खाऊ घाला. यामुळे कुंडलीतील ग्रहाची पीडा जी आहे तर ती कमी होते आणि घरात सुख शांती नांदते. हा उपाय शनी साडेसाती किंवा शनी सातीचा त्रास कमी करण्यासाठी अतिशय अत्यंत सर्वोत्तम मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपण मुंग्यांना रवा मिश्रित साखर जी आहे तर ती खाऊ घालायची आहे किंवा मग पिठामध्ये साखर जी आहे तर ती मिक्स करून खाऊ घातल्याने खूप शुभ मानले जाते. घराबाहेर जिथे मुंग्याची वारुळं असतील किंवा जिथे खाली तुम्ही जमिनीवरती एका साईडला भिंतीच्या कडेने ही रवा साखर जी आहे तर ती टाकू शकता. तसेच पक्ष्यांसाठी घराच्या छतावरती पाणी आणि धान्य ठेवा. सकाळी तांब्याच्या कलशात थोडं दूध, काळे तीळ आणि पाणी मिसळून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा आवर्जून जप करा. या दिवशी काही वस्तूंचं दान करणे हे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते. त्यामध्ये लोखंडी वस्तू, तवा, चिमटा, कढई अशा वस्तू तुम्ही त्याचबरोबर काळे ब्लँकेट जे आहे, काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे गरजू व्यक्तींना दान द्यायचे आहे. किंवा मग चप्पल, बूट, छत्री दान केल्याने राहू केतूचे दोषही कमी होतात. जर तुमच्यावरती कर्जांचा डोंगर असेल तर या दिवशी एका नारळावरती तुम्हाला काळा धागा जो आहे ना तर तो बांधायचा आहे, गुंडाळायचा आहे त्याला आणि त्यावरती मोहरीचं तेल थोडंसं लावायचं आहे आणि तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. किंवा मग तुम्ही शनी मंदिरामध्ये जाऊन अर्पण केला तरी देखील चालणार आहे. कारण की शनिदेव हे न्यायाचे दैवत आहे. त्यामुळे या दिवशी कोणाचाही मन दुखवलं जाणार नाही किंवा त्यांना आपल्यापासून काही त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शक्य तितकं सात्विक आचरण ठेवा. या दिवशी आपल्याला हे अचूक काही प्रभावशाली असे उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव त्याचबरोबर शनी महाराजांची आपल्यावरती कृपा होते. अशा छोट्या पद्धतीने छोटे मोठे उपाय करण्याचा नक्कीच प्रयत्न आपल्याला करायचा. त्यामुळे काय होईल तर आपल्यावरती शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहील आणि जेणेकरून शनी महाराज आपल्यावरती खुश होते. आता शनी जयंतीच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे शनिदेवांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये आवर्जून तुम्हाला जायचं आहे, शनिदेवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुमच्या ज्या काय अडचणी असेल किंवा अडथळे असेल तर ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे. 16 मे अमावस्या आणि शनी जयंती एकत्र आल्यामुळे आपल्याला चुकूनही या दिवशी घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत ना तर त्या खायच्या नाहीये. आता जर आपण ह्या भाज्या खाल्ल्या तर आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टींचा सामना जो आहे तर तो जीवनामध्ये करावा लागू शकतो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्याच आहेत. कोणत्या भाज्या खायच्या आहेत, कोणत्या भाज्या खायच्या नाहीये याविषयीची देखील माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे. कारण की बघा, हा अमावस्येचा दिवस अतिशय अत्यंत खूप खास असतो आणि हा दिवस दुर्मिळ असतो. या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीचा थेट संबंध आपल्या ग्रहांच्या स्थितीशी आणि घरातील लक्ष्मीच्या आशीर्वादाशी असतो. असं देखील म्हटले जाते की या दिवशी काही विशिष्ट भाज्या खाल्ल्याने शनिदेव आपल्यावरती कोपित होऊ शकतात आणि घरातील सकारात्मक ऊर्जा ही कमी होऊ शकते. अशा 3 भाज्या ज्या आहे या दिवशी टाळल्या पाहिजे. आपण बघा, त्यांना हे ठाऊक नसेल परंतु शनिवारी किंवा शनी जयंतीच्या दिवशी वांगी खाणं अशुभ मानले जाते. वांग्याचा रंग गडद जांभळा असतो, तो शनीशी संबंधित मानला जातो. शास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी वांग्याची भाजी खाल्ल्याने व्यक्तीच्या स्वभावात तामसिक गुण जे आहेत ना तर ते वाढतात आणि कामात अडचणी, अडथळे येऊ लागतात. यामुळे आर्थिक प्रगतीत बाधा येते असे देखील मानले जाते. आता समोरचं म्हणजे अमावस्या आणि शनी जयंती. दोन्ही दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अतिशय अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या दिवशी कांदा आणि लसण खाणं आपल्याला टाळायचं आहे. कारण की कांदा, लसण हे तामसिक अन्नाच्या श्रेणीत येतात. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील क्रोध, राग, अव्यवस्था वाढते
अमावस्येच्या दिवशी पितरांचं तर्पण केले जाते आणि शनी जयंतीला देवाची पूजा केली जाते। अशा पवित्र दिवशी तामसिक भोजन केल्याने घरातील सुख समृद्धी जी आहे तर ती हळूहळू करत निघून जाते अशी देखील धारणा आहे। त्यानंतर समोरची भाजी आहे ते म्हणजे मुळा ही भाजी राहू आणि शनीशी संबंधित मानली जाते। अमावस्येच्या रात्री किंवा शनी जयंतीच्या दिवशी कच्चा मुळा खाणं आपल्याला टाळायचं आहे। असे मानले जाते की या दिवशी मुळा खाल्ल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव हा वाढू शकतो, ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात किंवा नशिबाची साथ मिळणे ही कमी होऊ शकते। त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहे। आता या दिवशी काय खाणं अशुभ ठरेल तर जर तुम्हाला शनीची कृपा हवी असेल आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये वास हवा असेल, अर्थातच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकवायची असेल तर या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा, ज्यामध्ये तांदूळ, काळे उडीद, डाळीची खिचडी या दिवशी अतिशय अत्यंत शुभ मानली जाते। पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक यासारख्या भाज्या खाऊ शकतात। शनीला काळे तीळ प्रिय आहेत, त्यामुळे तिळाचे पदार्थ खाणे किंवा दान करणे अतिशय अत्यंत फायदेशीर मानले जाते। पौराणिक कथेनुसार शनिदेव आणि सूर्यदेव या त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहेत। जेव्हा शनिदेवांचा जन्म झाला होता तेव्हा त्यांचा काळा रंग पाहून सूर्यदेव क्रोधित झाले होते आणि त्यांनी आपला मुलगा मानण्यास नकार दिला होता। यामुळे शनिदेव आणि सूर्यदेव यांच्या पिता पुत्राचे नाते अजूनही त्यांचे एकमेकांशी जमत नाही असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते। अनेकांच्या मनात शनीबद्दल भीती असते, परंतु शास्त्रानुसार ते दंडाधिकारी आहेत। ते कोणावरती विनाकारण अन्याय करत नाही। जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात, गरिबांची मदत करतात आणि प्राण्यांवरती दया करतात त्यांच्यावरती नक्कीच शनी महाराजांची कृपा असते। शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या चुकांची माफी मागितल्यास शनी महाराजांचा कोप जो आहे तर तो कमी होतो अशी देखील मान्यता आहे। जेव्हा शनी जयंती आणि अमावस्या ही एकत्र येते त्यावेळी शनेश्वर जयंती अमावस्या असं देखील म्हटलं जातं। या दिवशी केलेली साधना सामान्य दिवसाच्या तुलनेत कितीतरी हजार पटीने अधिक शीघ्र फलदायी ठरते। ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून आणि दिवा लावून आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करावं। जर तुमची साडेसाती सूर्य असेल तर शनी जयंतीला काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात। त्यामध्ये नक्की काय तर केस कापणे, लोखंडी आणि तेल खरेदी करू नका, काळा रंग परिधान करू नका। तुमच्या आजूबाजूला जर शनीची काही प्रसिद्ध मंदिरं असतील जसं की शनी शिंगणापूर, शनी मंदिर यासारख्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून जायचं आहे। त्याचबरोबर शनी हा ग्रह खूप संत चालणार आहे, म्हणूनच त्याला शनिचरती म्हणजेच हळू चालणारा म्हणजे शनी असे म्हणतात। मानवी आयुष्यात संयम आणि चिकाटी किती महत्वाचे आहे हे शनिदेव आपल्याला शिकवतात। त्यामुळे शनी जयंती आपल्याला खूप महत्वाची असते। या दिवशी ह्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे। काही चुका देखील आपल्याला करायच्या नाहीये। त्याचबरोबर छोटे मोठे उपाय जे आहे तर ते आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे। यानंतरचे अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते खास करून प्रभावशाली असे उपाय करायचे आहे, कोणत्या सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहे की जेणेकरून शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड निवास करेल, याविषयीचे ही पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येतील। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।